जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मिर्झा जमाल शाह बाबा हैदरी मशिदीत काळ्या फिती बांधून केले नमाज पठण। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप भारतीयांना जमाल शाह हैदरी मशिदीसमोर नमाज पठण करण्यासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांनी उजव्या हाताला काळ्या फिती बांधून हल्ल्यात शहीद झालेल्या तमाम नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत दहशतवादी हल्ल्याचा तीव्र जाहीर निषेध करून दहशतवादी हल्ल्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी जमाल शाह हैदरीचे मौलवीने सर्व भारतीयांसाठी प्रार्थना केली। या प्रसंगी सर्व जमाल शाह बाबा हैदरी मस्जिदचे दर्ग्याचे भाविक व ट्रस्टी उपस्थित होते। अस्सलातु वस्सलामु अलैका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। या अल्लाह या रहमान या रहीम, तेरे महबूब बंदे के सदके तो फिर हमारी दुआओं को अपनी बारगाह में कबूल अता फरमा। या अल्लाह मुसलमानों को जानो माल की इज्जत आबरू की हिफाजत फरमा, हिंदुस्तान के लोगों की हिफाजत फरमा, दहशत गर्जी से इनकी हिफाजत फरमा, आतंकवादियों से इनकी हिफाजत फरमा, सबको हिंदुस्तान में प्यार मोहब्बत के साथ रहने की तौफीक अता फरमा, सबको भाईचारगी के साथ रहने की तौफीक अता फरमा। या अल्लाह सबको सर्वप्रथम काश्मीरमध्ये ह्या भ्याड हल्ल्याचा अतिशय तीव्र शब्दात असे निषेध आम्ही सगळेजण नोंदवतोय आणि हे झालेले कृत्य हे माणुसकीला धरून नसून हे दहशतवादाचा कुठलाही धर्म नाहीये, परत एकदा सिद्ध झालेला आहे। केंद्रात भक्कम सरकार आहे, त्याचबरोबर भक्कम विरोधकी आहे आणि राज्य शासन ही पूर्ण भक्कम आहे। आम्हा सर्व मुस्लिम बांधवाचा सर्व सरकारांना पुरजोर समर्थन आहे। या भ्याड हल्ल्याचा बदला त्वरित घ्यावा आणि या माणुसकीला लागलेला काळिंबा लवकरात लवकर पुसून काढावा। या भ्याड हल्ल्याचा आम्ही सगळेजण निषेध करत आहोत।